गुड मॉर्निंग मंडळी. तर आज आम्ही जाणार आहे कालमांडवी धबधबावरती. तर मी आणि माझा भाचा तयार झालोय. आम्ही आता जाणार आहे, पण आपली छोटी गाडी स्विफ्ट आहे, आपल्याला एर्टिगा आणायची आहे. तर एर्टिगा आहे तवली फाट्याला. तर चाललोय आम्ही आता. भावेश आणि पियुष वगैरे सर्व तिथंच आहे, दाजी पण येत आहे. तर आता सर्व जातोय आम्ही गाडी आणण्यासाठी. आम्ही गाडी एक्सचेंज करण्यासाठी गेलोय काकांकडं तवली फाटा. आता तिथून मग आपली एर्टिगा घेऊन मग सगळे सोबत जाणार आहे. तर आज जाणार आहे आपण काळमांडवी धबधब्याला. तो धबधबा आहे जवळमध्ये आहे आणि नाशिकपासून तो 75 किलोमीटर आहे. आणि ते धबधब्याचं वैशिष्ट्य असं आहे का तिथं 12 महिने पाणी असतं. तर सगळ्यांना जायची इच्छा होती. आमचे भावेश साहेब आहेत, त्यांना खूपच इच्छा होती. तर सगळ्यांना तयार केलंय त्यांनी. नंदू साहेब आहेत आणि मागे पियुष साहेब पण बसलेत. तर काय नंदू, कसं वाटतंय तुला आता धबधब्यावर जातोय आपण? मस्त वाटतंय. असं वाटतंय का केव्हा उडी मारू. आता आम्ही निघालोय, नाशिकमध्येच आहे. किती वाजले रे? 12:30 वाजले. आपल्याला 1-1.5 तास वाजले. तर आपण आता थोड्या वेळाने पोहोचणार आहे, थोड्या वेळ म्हणजे 1-1.5 तासांनी. आणि सोबत काय घेतलं आपण जेवण करण्यासाठी? खिचडी बनवण्यासाठी पातेलं घेतलं आणि वनभोजनसाठी आहे खिचडी. आणि काय सोबत काहीतरी घ्यायचं ना, अजून काहीतरी घेऊन बघूया काहीतरी म्हणजे. तर चला बघूया. आता ABB सर्कल आलेला आहे, म्हणजे आपला अजय भाऊ भोई बघू शकता तुम्ही. आम्ही याला स्पेशल नाव दिलं ABB सर्कलला, अजय भाऊ भोई. आणि ABB सर्कलच्या पुढे आलोय आणि हे ITI दिसले. हे ITI बघू शकता सातपूरचं. तर इथं मी किरण आणि भरपूर जणांनी इथं ITIला प्रशिक्षण घेतलंय. दाजींनी गाडी थांबवलेली आहे, त्यांना ATM मध्ये जायचं आहे. आता दाजी भरपूर पैसे आणतील आपल्याला. दाजी गेलेत ATM मध्ये. जेवण केलं का तुम्ही सर्वांनी? खिचडी काय? खिचडी पेट आपलं खिचडी बनवायला काय काय घेतलंय साहित्य? पियुष तू दिसत नाही, बोल ना थोडस पियुष भाऊ. हा काय काय आणलंय, काय काय आणलंय, कसं करायचं नियोजन काय? आपले शेफच आता पैसे काढायला गेलेले आहेत. ते आल्यानंतर आपण त्यांना परत विचारू. आपण भात आणले, भाज्या आणले, मसाले आणले, कांदा आणले, चाकू आणलाय, ताट आणलेत का? सगळं. ओके. तर चला आता बाकी पुढं पियुष आपल्याला माहिती देईलच, बघूया. तर मंडळी आता खूप भूक लागली होती आम्हाला, म्हणून आम्ही नाश्ता करण्यासाठी आलो हॉटेलवरती. आता वडापाव घेतलेत आणि सँडविच घेतलेत. तिथं गाडीतच बसून खाऊया आपण, कारण कसं आहे आपल्याला उशीर होईल ना, गाडीमध्ये सर्व बसलेत. आता जाऊया नाश्ता करण्यासाठी. हायवेला थांबलोय आपण साईडला. मंडळी आम्ही त्र्यंबकेश्वरच्या पुढे आलोय. आता आम्ही नाश्ता करण्यासाठी आम्हाला थांबायचं होतं, पण मग कसं आहे आपला टाइम वेस्ट गेला असतं आणि त्यामुळं म्हटलं आपण गाडीतच पार्सल घेतलंय ना, गाडीतच खाऊया. कसं लागतंय भाऊ नंदू? मस्त आहे ना पियुष? कसं लागतंय रे? एकदम भारी ना, काही विषय नाही. तर आता मी पण बसतो लगेच नाश्त्याला गाडीतच. चला आता ड्रायव्हरला पण द्या रे. जवारचा घाट लागलाय आपल्याला. आता घाट तर एकदम भारी दिसतोय, म्हणजे घनदाट जंगल मस्त. रात्री तर इकडून अवघड वाटत असेल, कारण रात्री प्राणी वगैरे भरपूर काय काय असेल. जवळच पोहोचलोय, म्हणजे आता अजून 4-5 किलोमीटर आहे, पण आता 1 किलोमीटर राहिलंय. तर इकडचे गाव बघू शकता तुम्ही. असे वाटतं का इकडं, म्हणजे गाव पाहून असं वाटतच नाही का शेजारी धबधबा असेल वगैरे, कारण पूर्ण वातावरण एकदम कसं कोरडं वाटतं सगळीकडं. पण आता जाऊन बघूया कसं आहे. तर आता तयारी झाली आहे सगळ्यांची. तुम्ही आणलंय ना टॉवेल सगळं? काय काय आणलंय पियुष? काय आणलंय दाजी? तुम्ही काय काय तयारी केली? सगळं आणलंय. हा का? मला पण कोणतरी काहीतरी द्या, नाही तर मी ते जॅकेट घालूनच तसंच पोहत आहे. इकडचे घरं बघा तुम्ही किती भारी आहे, म्हणजे असं कौलारू घर आहे मस्तपैकी, भारी वाटतंय. आता अजून थोडा आहे, 1 किलोमीटर सांगताय, बघूया आता. तर मित्रांनो फायनली आलोय आपण काळमांडवी धबधबा जव्हार मधला आहे तो. तर आता पोहोचलोय आपण.
आम्ही एवढ्यातच एंट्री मारली होती इथं, म्हटलं जाऊया, तर पोरं भेटले ते म्हणे आम्ही सकाळपासून आलोय तर आम्हाला मध्ये एंट्रीच दिली नाही, पोलीस आहे बॅन केलंय, तर इकडे एका साईडला आहे नदीवरती आंघोळ करण्यासाठी, तर म्हणे तिकडे जाऊया, तर तरी आपण जाऊन बघूया पोलीस का एंट्री देत नाही का, आज कशामुळे देत नाही ते बघूया. पावेश पियुष, आता समजा धबधबा बंद असला तर काय तुमची काय फिलिंग्स कशी? हां काय म्हणतं पियुष, आता बंद राहिलं धबधबा? वा, मग डबक्यात एखाद्या आंघोळ करू ना, बरं झालं, असे मला पोहता येत नाही. चलो गाईच, वाटते पोलीस पुढे जाऊन देत नाही, आणि मध्ये पोरं भेटली होती, सगळे बोलले का पुढे जाऊ नका, तर आता बंद केलंय आणि आम्ही गाडी इथं एक साईडला लावून दिली, तर जाऊन बघूया तिथं काय करता नेमकी. तर सगळ्यांचं तर मूड ऑफ झालंय, मला काय एवढं काय नाही, मला फक्त व्हिडिओ काढायची होती आणि असे मला पोहता येत नाही, त्यामुळं मला काय एवढं नाही वाटत. पण आमचे भाऊ पियुष सर सगळे नाराज आहेत. तर पियुष सर काय मत आहे तुमचं, असं बंद आहे का धबधबा? आणि चुकून मी सांगून सुद्धा नाही गेलेली आहे. हाँ ना, मस्त. नंदू तू रे? गाइस मूड तर बहुत खराब हो चुका है. अगर इधर किधर थोड़ा सा अगर रंगने को मिलता है तो वहाँ पे जाएंगे, मजा आएगा. चलो आता एवढासा छोटासा डबका शोधू आणि त्याच्यात म्हणजे मला पण आंघोळ करता येईल, कारण पोहता येत नाही ना. जाऊया. आता त्यांनी सांगितलंय बंद आहे, पण तरी पण आपण पुढे जाऊन बघूया कसं आहे. हा, आता म्हणजे बंद याच्यासाठी केलंय का भरपूर वरतून पोरा उड्या मारताना, त्यामुळं बंद केलंय. तर आता बघूया, त्यांना पोलिसांना रिक्वेस्ट करूया आणि बघूया काय म्हणतात कसं काय ते. चलो, तिथं रस्त्याच्या तिथं आलोय, रस्ता खतरनाक आहे एकदम, म्हणजे असं गावाकडे जसा रस्ता असतो ना, म्हणजे गावच आहे आपला, मग तिथं बघू शकता आता तुम्ही किती खतरनाक रस्ते आहेत. तर पायवाट आहे थोडी छोटी, आता सगळे चाललेत पुढं, जातो मी पण. रस्ते तुम्हाला मी रस्त्याचा व्हिडिओ पाठवतो. आपल्याला अजून इथून खाली जायचं आहे, खाली धबधबा आता इथून तर दिसत नाही एवढा, जायचं आहे खाली. सगळे पुढे गेलेत, मी एकटाच मागं राहिले, जावं लागेल लवकर पुढे पटकन. मी तर चप्पल काढून टाकले कारण डायरेक्ट सटकू राहिले. शूज आणायला पाहिजे होते मी. जाऊ दे, आता जाऊया तसं तरी. हमारी गैंग सभी चल चुकी है, अब मैं भी मागे उनकी दौड़ रहा हूँ. जातानाच हे हालत आहे, तर येताना चढायचं आहे, काय हालत होईल माझी काय सांगता येत नाही. मंडळी पोचलो आता, एवढ्यात आम्ही धबधबे पे. बघूया आता खाली कसा आहे धबधबा. तिकडून आम्ही आता या ठिकाणी आलोय, उतरलोय पायी, आणि पाणी तर लय स्वच्छ आहे, तुम्हाला दाखवतो आता. काय रे पियुष? हा का? हा, पाणी लय स्वच्छ आहे, तिथून उड्या मारताय. ओ, आपल्याला पण थोड्या उड्या मारायची आहेत, बघूया. अरे वा, मस्त उड्या मारताय, एन्जॉय मस्त करू राहिले. आपल्याला वरती जाऊन देत नाही, पण मग खालीच एन्जॉय करूया. तिकडे अजून तिकडे जायचं आहे आपल्याला. दाजी तर नाही म्हणता, बाज म्हणे इथंच. ए भाऊ सगळे साईडला, मला वाटलं दुसराच कोण आहे. पाणी किती स्वच्छ आहे तुम्ही बघू शकता ना. नदीच्या ठिकाणी आलोय, स्वच्छ पाणी आहे मस्तपैकी. वरती बंदी आहे, म्हणजे आंघोळ करण्यासाठी बंदी आहे, पण धबधबा बघायचा आहे आपल्याला, तर वरती जाऊया. नदीच्या ठिकाणी भारी वाटते आल्या, मस्त थोडंसं. पाण्याची बॉटल आम्ही आणली पण विसरून गेलो. अगदी इमर्जन्सीला काय असलं तर इथलं पाणी पिऊया, त्याच्यात टेन्शन नाही, एवढं लय स्वच्छ पाणी इथलं. खाली आता आपल्याला इकडच्या रस्त्याने जायचं आहे. अरे मला तर भीतीच वाट राहिली, इकडच्या साईडने भावेशन ते गेलेत, तर मला पण जायचं आहे. डायरेक्ट मला तर भीती वाटते भाऊ, चप्पल घेतो हातात काढून. चलो 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 चलो. किती हा भाई, इथून उतरू राहिला, काय भीती वाटते का नाही त्याला. चलो आपली गँग कुठे आहे बघूया. काय मग काय प्लॅन केला मंडळी, काय प्लॅन केला? कुठं इथं करायची का? हा का? तर आपला धबधबा या ठिकाणी आहे, म्हणजे पाणी सर्व इथून खाली जातं, इथून आणि आपला हा धबधबा इथं आहे. पण तिथपर्यंत तिथं जायला जागाच नाही, कारण वरती बंदी केली आहे.
वरतून आणि खाली कोण दिसत पण नाही आहे. आम्ही पुढच्या साईडने गेलो तर पण पोलिसांची एंट्री झाली, परत आम्हाला मागं पाठवून दिलं. तर मागे इथं छोटं एक थोडंसं आहे, तिथं करूया आपण नाव. किती स्वच्छ पाणी आहे यार, एवढं भारी पाणी. वा 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 वा. वरती पोलिस शिट्ट्या वाजवतं, इकडच्या साईडला आहे. सर्व पोरं पळत आलेत. पाणी 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 एकदम भारी आहे यार खरंच. अशा ठिकाणी राहायला आले मजा येईल, मग कसलंच टेन्शन नाही पाहिजे. अजून किती पुढे जायचंय, दमलो हो चालून चालून. तर मित्रांनो, आता आपल्याला या ठिकाणी आंघोळ करायची आहे. चला आता लागूया तयारीला. तर आपले फिश बंधू उडी मारताय वरून, बघूया. अरे त्याच्या आधी नंदूनीच मारली उडी. मारे लवकर, मारा 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 उडी लवकर. काश मेरे को भी उडी मारना आता. हाँ 1 2 3. अरे मारना. पोरं सगळे एन्जॉय करतात आणि तिकडनं पोलिस येऊ राहिले सारखे सारखे. अरे आता इथं तर आंघोळ करू देणार रे, जाऊ दे. आता आपण व्हिडिओ वगैरे काढून घेऊ इथं. हा कशी मजा घेऊ राहिली. हो 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 हो, वा 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 वा, धबधबा. आता मी पण इथंच थोड्या वेळाने जातो. कसं आहे, भारी वाटेल तिथं गेल्यावर मस्त. काय रे, कोणचा फोटो भाऊ, दाम व्हिडिओ काढू दे तर. एन्जॉय. पोलीस इकडे आहे, तेव्हा तिथं पोलीस आहे, तिथून शिट्ट्या मारू राहिल्या. अरे पण मग आम्ही मेन ठिकाणी गेलोच नाही ना. हे साधं आहे, इथं लांब पोरगा पण बुडणार नाही. बाकीचे सर्व पोरं आले तिथं, इथली मजा घेऊ राहिले. जाऊ दे, त्या तेवढं एवढं सुख. लांबून लांबून आलेत पोरं. भाऊ म्हणताय तुम्ही लवकर या. आता मी काय सांगू, मला पोहता येत नाही तर काय. इथं हे ठिकाणी खोल आहे, पण मग आता कसं आहे, मला जायचं नाही. आले जातं सर्व मंडळी आले हो इथं, मग आता काय टेन्शन नाही आहे. आता हळूहळू गर्दी वाढत. आपण जिथं जातो त्या गर्दी वाढणार नाही असं होणारच नाही. सगळे कपडे काढून मस्त निवांत ठेवून राहिले. चला आता मी पण आंघोळ करतो, बाकीचे व्हिडिओ नंतर काढूया. धबधब्यावर छोटेसे धबधब्यावर पोहोचले, पण तेवढा आज का होईना, पण आमच्या कामात ते सगळे गेलेत आंघोळीला. मला पण बोलून राहिले, म्हटलं मला एक पण व्हिडिओ काढू दे, नंतर येतो तुमच्यासोबत. आंघोळ करू राहिले आणि भरपूर गर्दी झाली आहे, कारण तिकडच्या साईडला मेन साईडला जाऊन देत नाही. त्यामुळे आपण या ठिकाणी आंघोळ करूया. बाकी पोरं एन्जॉय करताय. तर एका साईडची फक्त खोल आहे, बाकी सगळं नॉर्मल आहे, तिथं मी जाऊन आंघोळ करू शकतो. आता चला तिथं आंघोळ करतो, वाटतं व्हिडिओ काढूया. तर मंडळी, हा नजारा कसा आहे तुम्ही सांगू शकता. एकदम हिरवं निसळगार पाणी आहे. शेवट आमचे पोलीस सर आले होते तिथे, बघा तुम्ही बघू शकता. तिथून मग नंतर आम्ही तय करू, आम्ही निघून जाऊन राहिलो इथून. रस्ता पण खतरनाक आहे. पियुष सर कसं वाटलं मग तुम्हाला? बघस ना. त्याच्या पुढे आलो मित्रांनो, आंघोळी वगैरे करून झालेत आमच्या. आलो आता, सर्व आहेत. सगळ्या पोरांना दिलं बाहेर काढून. आता म्हटलं तिथं काय खाली खोल नाही एवढं, म्हटलं तिथं आंघोळ करूया. तिथून पण दिलं आम्हाला आपलं. जाऊया, अजून पुढं एक नदी आहे, तिथं आंघोळ करूया मस्त आणि जाऊया. सगळ्या पोरांचा मूड गेला आहे. बाकीचे पिकअप घेऊन आले होते आणि इकडं 4 व्हीलर आणले होते आणि भरपूर 2 व्हीलर घेऊन तर भरपूर पोरं आले होते. कल्याण, मुंबई, ठाणे भरपूर पोरं आले होते, पण सगळ्यांनी दिलं हे करून. काय कशामुळं काय हाकललं काय माहीत, कारण आता इथे पावसाळा नाही, पाणी नाही जास्त. पण आता काय असेल त्यांचं ते आपल्याला माहीत. जाऊ दे.
तर हे पोरं जाऊ राहिले, पण त्यांना बोललो म्हटलं जाऊन काय तुमचा फायदा नाही होणार, रिटर्न या, कारण तिथं गेल्यावर तर पोलीस येतील. पण तर ऐकत नाही, त्यांच्या मुंगळे भरपूर आहेत. जाऊ दे त्यांना मग आता. गाडीजवळ आम्ही पोहोचले आता, आणि इथं आंघोळ काय करून दिली नाही. आम्ही दुसऱ्या ठिकाणी आंघोळ करत होतो, तिथं पण दिली नाही करून. तर आता कारण कळलंय, बॅन का केलंय, डेंजर झोन म्हणून आता जाहीर केलंय यांनी. अजून किती दिवस ही बंदी राहते काय सांगता येत नाही. आपण आता दुसरीकडे जाऊया आंघोळ करण्यासाठी. बनियन वगैरे तसंच घातलेलं आहे. आम्ही अजून खाली म्हणजे चेंज केलं नाही, कारण म्हटलं पुढं अजून एक नदी आहे, म्हणून तसंच जाऊया आणि पोहूया म्हटलं कुठंतरी. रस्ता तर खराबच आहे. निघालो आम्ही, आणि आम्हाला खिचडी बनवून खायचं आहे, वनभोजन करायचं आहे, म्हणून आम्ही आता तशाच त्याच तयारीत आलो आहे. सर्व खिचडीचं साहित्य वगैरे सगळं आणलं आहे. आता जाऊया पुढं. आणि रस्ता जाताना हा रस्ता आहे. अजून पोरं येऊ राहिले, त्यांना सांगितलं आम्ही बंद आहे, पण मग तरी जाऊ राहिले. बघूया आता काय म्हणतात ते. आता निघालो आहे काल मांडवीच्या बाहेर. इथं दिलंय काळ मांडवी पर्यटन स्थळास भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आता काय सांगू, आम्ही भेट दिली पण त्यांनी आम्हाला स्वीकारलं नाही ना. जाऊ दे. इथं आलो होतो आम्ही आंघोळ करण्यासाठी, तेवढंच आपल्याच गावचे इकडचे पोरं दिसले. आणि आता इकडं दुसरीकडे नदी, चांगली नदी दिसते, आणि भरपूर गर्दी झाली इकडे आंघोळ करण्यासाठी. आम्ही पण जाऊ राहिलो आता तिकडंच जातोय. आता चांगलं पाणी दिसतंय नदीचं, जाऊया आपण. आमच्या 2 पोरांना आंघोळीला भेटले नव्हतं जागा, तर आता इकडच्या साईडने जात आहे. भाऊ हळू जा, हळू जा रे, रस्ता डेंजर आहे भाऊ. इकडचेच रस्ते डेंजर आहे ना तिकडे जायला. पोरं काय एन्जॉय करता यार, डेंजर. ए येऊ रे मी पण. चलो हम भी जाने वाले हे. रस्ता तर बेकार आहे, पण मग जात लागेल. आणि तो हळू रे, दाजी तर इकडे उतरले. पण भावेश आपल्या नंदू साहेबांना उचलून घेणार आहे आणि सूर मारायची आहे त्याला. भाऊंनी दगड काढली तळा लावून. हे रे मार, हे रे. हो 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 हो, नाईस नाईस. तू शिवडी मारतोय का तू आता? अरे पियुष, दम लागलाय का? ताली किती खोल आहे? भरपूर. हो, इथं शर्यत लागलेली आहे. कोण पहिला येतो बघूया. भाऊ पहिले आलेत, इथे इकडचे भाऊ पहिले आलेत. मार चल, घे पियुष मार लवकर. Yeah, come on. Yeah, yeah. पगडा पगडी खेळा इथल्या इथं. तिथून इथून तिथून पोहवत या. तर बघूया तिकडच्या टोकाला कोण जाते पहिले. कोण आले पहिले? नंदू साहेब आलेत पहिले. नंदू भिडे पहिले आले. हो बघूया आता 2 नंबर कोण येतंय. कमॉन, 2 नंबर कोण येतंय? चला 2 नंबर. पियुष दमला का रे? पियुष तर दमलेला दिसतोय आता. तुम्हाला नाहीत पोहता, मी असतो तर डायरेक्ट तेव्हाच पोहोचून इकडे आलो असतो. तर पहिले आपले नंदू भाऊ आलेत. दुसरा कोण आलं रे?
भावेश तिसरं दाजी, चौथा आपला पियुष आलाय. पियुषला तर लयच दम लागलाय. लय किशोर भाऊ तर मागच राहिलेत, उलटे फिरून येऊ राहिले ते आता. मंडळी आता सगळे उलटे पोहू राहिले, बघा शकता. आता सगळे भूतच वाटतंय. काय रे तू इकडे काय येऊ राहिला? 1 मिनिटात नाही. कुठं जाऊ राहिले उलटे फिरून? सगळे उलटे झालेत भूतासारखे. काही शर्यत लावली का तुम्ही? भूत हे काय होत? नंदू भिडे डायरेक्ट सापळा दिसू राहिला. पाण्यात सेल्फी काढतोय. वॉटरप्रूफ मोबाईल वाटतं. पियुष मजा घेऊ राहिला लयच. झालं का निघायचं? चला आता निघूया आपण. चलो हा चला तर मंडळी आता निघूया आपण. इथं सेल्फी घेऊन राहिले. पण वॉटरप्रूफ मोबाईल वाटतं. जाऊ दे रे, मोकळ्या ठिकाणी जाऊ. मोकळं म्हणजे साहित्य आणायला लागेल परत भाऊ. तर थोडं निघूया आपण. खिचडी बनवायची इथंच करायचा प्लॅन होता, पण म्हटलं नको, साहित्य आणावं लागेल सगळं काही गाडीतून. त्यापेक्षा थोडं निवांत ठिकाणी जाऊ आणि करूया. तर आपले सर्व प्लेयर आहेत ना, ते पाण्यातून दगड काढून दाखवणार आहे. तर पहिले कोण दगड काढून दाखवतं बघूया. चला स्टार्ट. चलो, कोणता प्लेयर पहिले पाण्यातून दगड काढतोय बघूया. काय रे पियुष, काढली का? तर किशोर भाऊंनी पहिले पाण्यातून दगड काढली आपल्या. जीत गए. वरून घेऊन गेला होता तू. हो दगड नाहीये. काय काढलं तू? या पुलावरून म्हणजे या पुलाच्या खाली नदी ना, तिथं आपण आंघोळ केली. आंघोळ झाली आमची. आता आम्ही सर्व निघालोय. भाऊच तुझं बनियन नाही भेटला अजून? मग आल ना भाऊ. चला आता जाऊया. नदी कशी